जय हिंद दोस्तांनो, एक्झाम गुरुकुल या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर स्वागत. मित्रांनो, आधुनिक भारताचा इतिहास या अभ्यासमाला आपण आपल्यासमोर सादर करत आहोत आणि प्रत्येक स्पर्धा परीक्षामध्ये काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाची महत्त्वाची अधिवेशने याच्याबद्दल प्रश्न विचारले जातात. तर या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण काँग्रेसची सर्व महत्त्वपूर्ण अधिवेशनं जी आहेत ती अधोरेखित करणार आहोत. तर सर्वप्रथम थोडंसं ऐतिहासिक पार्श्वभूमी सुद्धा आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. दोस्तांनो, 1857चा उठाव झाला आणि 1857च्या उठावाने ब्रिटिश साम्राज्याला एक प्रचंड मोठा धक्का दिला. या प्रचंड धक्क्यातून सावरण्यासाठी ब्रिटिश शासनाने किंवा ब्रिटिश राज्यकर्त्यांनी किंवा ब्रिटिश मुत्सद्यांनी वेगवेगळी पावलं उचलण्यास आरंभ केला आणि याच पावलातलं एक महत्त्वपूर्ण पाऊल जे होतं ते होतं दोस्तांनो काय, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना. आता सर्वप्रथम आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना केव्हा झालेली आहे. ती झालेली आहे 28 डिसेंबर 1885. म्हणजेच भारतातला एक सर्वात जुना पक्ष जो आहे तो भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आहे आपल्याला म्हणता येईल. आता याचे संस्थापक असं कुणाला समजलं जातं, ते होते ॲलन ऑक्टोवियन ह्यूम आणि हे होते संधी अधिकारी. केव्हा होते? 1857च्या उठावादरम्यान हे संधी अधिकारी म्हणून भारतात कार्यरत होते. अशा प्रकारचे उठाव वारंवार भारतात होऊ नये, त्यामुळं भारतीय लोकांच्या असंतोषाला वाट मोकळं करून देण्यासाठी एखाद्या व्यासपीठाची निर्मिती व्हावी, ज्या व्यासपीठावरती भारतीय नेते एकत्र येतील, आपली दुःख जी आहेत, गाऱ्हाणी जी आहेत ती सरकारसमोर मांडतील आणि सनदशीर राजकारणाचा पाया भारतामध्ये घातला जाईल. या विचाराप्रत येऊन ॲलन ऑक्टोवियन ह्यूम यांच्या डोक्यातून निघालेली जी कल्पना आहे ती 28 डिसेंबर 1885ला भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेने जी आहे ती साकार झालेली. दोस्तांनो, आता काँग्रेसचं जे पहिलं अधिवेशन जे भरलं होतं ते भरलं होतं कुठं? ते भरलं होतं मुंबईला. आणि मुंबईला जे अधिवेशन भरलं होतं ते कुठं भरलं होतं? गोकुळदास तेजपाल संस्कृत पाठशाला. पण आपल्याला एक गोष्ट इथं लक्षात ठेवणं अगत्याचं ठरतं की काँग्रेसचं पहिलं अधिवेशन भरणार होतं ॲक्च्युली पुण्याला, पण पुण्याला तेव्हा सुरू होती कॉलराची साथ. त्यामुळं हे अधिवेशन जे आहे ते शिफ्ट करण्यात आलं कुठं? तर मुंबईला. आता काँग्रेसचे दोस्तांनो 3 कालखंड मानले जातात. पहिला जो कालखंड आहे त्याला म्हणायचं काय, मवाळांचा कालखंड जो आहे त्याचा कालावधी 1885 ते 1905 होता. या कालखंडातले नेते जे आहेत हे ब्रिटिश राज्यकर्त्यांबद्दल थोडासा सॉफ्ट दृष्टिकोन बाळगणारे होते. त्यांचा ब्रिटिशांच्या न्यायबुद्धीवरती विश्वास होता आणि ब्रिटिशांमुळे भारताची प्रगती होईल असं मानणारा हा नेतृत्वाचा गट होता. दुसरा जो कालखंड आहे त्याला म्हणायचं जहालांचा कालखंड आणि जहालांचा कालखंड जो होता 1905 ते 1920. आता या कालखंडाचं नेतृत्व करणारे कोण होते? लाल बाल पाल. ब्रिटिशांच्या न्यायबुद्धीवरती या गटाचा बिलकुल विश्वास नव्हता. यांना वाटत होतं की आंदोलनं किंवा राष्ट्रीय चळवळ तीव्र करून आपल्या मागण्या ज्या आहेत त्या आपल्या पदरात पाडून घेणं जास्त योग्य आहे. आणि तिसरा जो महत्त्वपूर्ण कालखंड जो आहे व शेवटचा कालखंड तो आहे गांधी युग. 1920 ते 1947 या कालखंडादरम्यान गांधी युग जे आहे ते अवतरलेलं होतं आणि याच कालखंडादरम्यान भारताला स्वातंत्र्य मिळालेलं आहे. मग दोस्तांनो, काँग्रेसचे सर्व महत्त्वाचे अधिवेशनं, त्यांचे अध्यक्ष आणि त्या अधिवेशनांमध्ये कोणकोणत्या गोष्टी घडल्या किंवा कोणते ठळक निर्णय झाले किंवा त्या अधिवेशनाचं हायलाईट काय होतं ते आपण पाहणार आहोत. तर सर्वप्रथम काँग्रेसचं पहिलं अधिवेशन भरलेलं आहे 1885ला. ऑब्व्हियसली मी तुम्हाला सांगितलं कुठं भरलेलं आहे ते मुंबईला. आणि पहिल्या अधिवेशनाचे जे अध्यक्ष होते त्यांचं नाव होतं व्यमेशचंद्र बॅनर्जी. आणि काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाला एकूण किती प्रतिनिधी हजर होते असा प्रश्न विचारला तर आपलं उत्तर यायला पाहिजे किती प्रतिनिधी? 72 प्रतिनिधी. मग काँग्रेसचं दुसरं अधिवेशन जे आहे दोस्तांनो ते भरलेलं आहे 1886ला. आणि कुठं भरलेलं आहे? ते भरलेलं आहे कुठं? कलकत्त्याला. आणि याचे अध्यक्ष जे होते, ज्यांना आपण भारताचे पितामह किंवा ग्रँड ओल्ड मॅन ऑफ इंडिया म्हणतो, असे कोण? दादाभाई नौरोजी. तर दादाभाई नौरोजी या काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष होते आणि हे काँग्रेसचे पहिले फारसी अध्यक्ष होते दोस्तांनो, ही लक्षात ठेवायची बाब. आता काँग्रेसच्या अधिवेशनाला उपस्थित राहणाऱ्या प्रतिनिधींची संख्या उत्तरोत्तर प्रत्येक अधिवेशनात जी आहे ती वाढत गेलेली आहे. पहिल्या अधिवेशनात 72 प्रतिनिधी होते तर दुसऱ्या अधिवेशनाला जवळपास 434 प्रतिनिधी जे आहेत ते हजर झालेले होते. मग आता काँग्रेसचं आहे तिसरं महत्त्वपूर्ण अधिवेशन. केव्हा झालेलं आहे? 1887ला. आणि कुठं भरलेलं आहे? मद्रासला, ज्याला आज आपण काय म्हणतो? चेन्नई. आणि या अधिवेशनाचे अध्यक्ष जे होते
ते होते कोण? बदरुद्दीन तय्यबजी. बदरुद्दीन तय्यबजी. प्रत्येक अध्यक्षाचा फोटो आपल्याला तिथं पाहायला मिळतोय. आणि बदरुद्दीन तय्यबजी हे प्रथम मुस्लिम अध्यक्ष होते. फाईन. मुस्लिम समाजाला रिप्रेझेंट करणारे हे अध्यक्ष होते. मग काँग्रेसचं 4थं अधिवेशन लक्षात ठेवायचं दोस्तांनो. ते झालेलं आहे केव्हा? 1888 ला संपन्न झालेलं आहे. आणि कुठं झालेलं आहे? तर गंगा, यमुना आणि सरस्वती या 3 नद्यांचा जिथं संगम होतो अशा अलाहाबाद ठिकाणी हे अधिवेशन झालेलं आहे. या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? तर अध्यक्ष होते कोण दोस्तांनो? जॉर्ज यूल. आणि हे बाब लक्षात ठेवायचे की हे प्रथम ब्रिटिश अध्यक्ष होते. फाईन. हे प्रथम ब्रिटिश अध्यक्ष होते कोण? जॉर्ज यूल. मग काँग्रेसचं 5वं अधिवेशन जे आहे ते पण लक्षात ठेवणं क्रमप्राप्त ठरतं. ते भरलं होतं केव्हा दोस्तांनो? 1889 ला. आणि ते परत एकदा भरलेलं आहे कुठं? तर मुंबई, ज्याला आपण 7 बेटांचं शहर म्हणतो. आणि या अधिवेशनाचे जे अध्यक्ष होते त्यांचं नाव होतं विलियम वेडरबर्न. विलियम वेडरबर्न. आता इथं एक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे की सर्व सहमतीनुसार मतदानाचे वय जे आहे ते किती करण्यात आलेले आहे? 21 करण्यात आलेले आहे. फाईन. आता हे पहिले 5 अधिवेशन जे आहेत क्रमाने ते लक्षात ठेवणं अतिशय गरजेचं आहे. आता पुढचे फक्त महत्वाचे अधिवेशन जे परीक्षाभिमुख आहेत तेच आपण पाहणार आहोत. मग दोस्तांनो, पुढचं अधिवेशन जे झालेलं आहे महत्वपूर्ण ते झालेलं आहे 1890 साली. आणि ठिकाण कोणतं आहे? तर कलकत्ता. आता या अधिवेशनाचे अध्यक्ष जे होते ते होते कोण? फिरोजशाह मेहता, ज्यांना आपण काय म्हणतो? मुंबईचा सिंह. आणि या अधिवेशनाचं वैशिष्ट्य लक्षात ठेवायचंय की आपल्या देशातल्या ज्या पहिल्या महिला पदवीधर होत्या त्यांचं नाव काय? कादंबनी गांगुली. तर कादंबनी गांगुली यांनी या अधिवेशनाला काय केलेलं होतं? संबोधित केलेलं होतं. शी हॅड ॲड्रेस्ड दिस सेशन ऑफ द काँग्रेस. मग पुढचं महत्वपूर्ण अधिवेशन जे आहे ते झालेलं आहे कोणत्या वर्षी? 1891 ला. आणि संत्र्यांचं शहर ज्याला आपण म्हणतो, महाराष्ट्राची उपराजधानी म्हणतो, अशा नागपूर या शहरामध्ये. आणि या अधिवेशनाचे अध्यक्ष जे होते त्यांचं नाव होतं पी आनंद चार्लू. आता हे काँग्रेसचे पहिले हिंदू अध्यक्ष आहेत दोस्तांनो. ही बाब लक्षात ठेवायची. हे काँग्रेसचे पहिले हिंदू अध्यक्ष आहेत. मग पुढील महत्वपूर्ण अधिवेशन जे आहे ते आहे 1896 ला. परत एकदा संपन्न झालेले कुठं? तर कलकत्ता या शहरात. आता या काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? त्यांचं नाव आहे रहमतुल्ला सयानी. रहमतुल्ला सयानी. आणि या अधिवेशनाचं वैशिष्ट्य पण लक्षात ठेवायचं दोस्तांनो की वंदे मातरम या गीताचं सर्वप्रथम गायन जर झालेलं असेल तर कोणत्या अधिवेशनात? कलकत्ता अधिवेशन 1896च्या. मग पुढचं जे महत्वपूर्ण अधिवेशन आहे ते आहे 1900चं. हे भरलेलं आहे सध्याच्या पाकिस्तानामध्ये स्थित असलेलं शहर लाहोर या ठिकाणी. आणि या अधिवेशनाचे जे अध्यक्ष होते ते होते नारायण गणेश चंदावरकर. नारायण गणेश चंदावरकर. आता हे होते प्रथम मराठी अध्यक्ष. प्रथम हिंदू अध्यक्ष वेगळा झाला. प्रथम मराठी अध्यक्ष कोण आहेत? तर नारायण गणेश चंदावरकर. मग पुढचं महत्वपूर्ण अधिवेशन संपन्न झालेलं 1901 ला. ते भरलेलं आहे कुठं? कलकत्त्याला. आणि दोस्तांनो, आपल्याला लक्षात ठेवायचंय की या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? ते होते कोण? दिनशा वाच्छा. दिनशा वाच्छा. आणि या अधिवेशनाला महात्मा गांधी यांची उपस्थिती होती. आपल्याला ज्ञात असेल की त्या दरम्यानच्या काळामध्ये महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेमध्ये वास्तव्यास होते. आणि महात्मा गांधी प्रथमतः जर कोणत्या काँग्रेस अधिवेशनाला हजर राहिलेले असतील तर 1901चं कोणतं अधिवेशन येते? कलकत्ता अधिवेशन. तर महात्मा गांधीची उपस्थिती हा एक हायलाइटिंग पॉईंट ठरतो या अधिवेशनाचा. मग पुढचं महत्वाचं अधिवेशन जे आहे ते आहे 1905 ला. आणि हे भरलेलं आहे कुठं? बनारसला, ज्याला आपण वाराणसी म्हणतो किंवा काशी म्हणतो. असं 1905 ला बनारसला भरलेलं आहे. आणि या अधिवेशनाचे जे अध्यक्ष होते महात्मा गांधी यांचे राजकीय गुरु कोण? तर गोपाळ कृष्ण गोखले. आता 1905 दरम्यानच आपल्याला कल्पना असेल दोस्तांनो की बंगालचा प्रांत जो आहे त्याची फाळणी करण्यात आलेली होती. त्यामुळे त्याच्या विरोधात स्वदेशी चळवळीला सुरुवात झालेली होती. वंगभंग आंदोलन जे आहे ते सुरू झालेलं होतं 1905चं अधिवेशन. मग पुढचं महत्वपूर्ण अधिवेशन जे आहे ते 1906. हे परत एकदा भरलेलं आहे कुठं? कलकत्त्याला. आणि या अधिवेशनाचे अध्यक्ष परत एकदा दादाभाई नौरोजी होते, जे काँग्रेसच्या दुसऱ्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते, जे प्रथम पारसी अध्यक्ष होते. आणि दादाभाई नौरोजी यांनीच पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे. या ग्रंथाच्या माध्यमातून त्यांनी सप्रमाण सिद्ध करून दाखवलेलं आहे
की ब्रिटिश लोक भारताची कशा प्रकारे आर्थिक लूट करत होते आणि संपत्तीचं वहन जे आहे ते इंग्लंडकडे कसं जात होतं भारतातून. आता या अधिवेशनाचं हायलाइट काय, तर या अधिवेशनात सर्वप्रथम स्वराज्य या शब्दाचा जो आहे तो उच्चार करण्यात आलेला आहे. ठीक आहे. मग पुढचं महत्वाचं अधिवेशन जे आहे ते आहे 1911चं. आणि 1911ला अधिवेशन भरलं होतं कलकत्त्याला. या अधिवेशनाचे अध्यक्ष जे आहे त्यांचं नाव आहे बिशन नारायण धर, किंवा ज्यांना आपण BN धर असं सुद्धा म्हणतो. आणि या अधिवेशनामध्ये दोस्तांनो जन गण मन च प्रथम गायन करण्यात आलेलं आहे. या गीताचं प्रथम गायन करण्यात आलेलं आहे. आता इथं एक बाब लक्षात ठेवा की 1896चं कलकत्ता अधिवेशन आणि 1911चं कलकत्ता अधिवेशन, दोन अधिवेशन लक्षात ठेवायचे. 1896च्या अधिवेशनात वंदे मातरमचं गायन झालं होतं प्रथम, आणि या अधिवेशनात जनगण मनचं प्रथम गायन झालेलं. पुढचं महत्वपूर्ण अधिवेशन जे आहे ते आहे 1916. हे भरलं होतं कुठं, लखनौला. आणि या अधिवेशनाचे जे अध्यक्ष आहेत त्यांचं नाव आहे अंबिकाचरण मुजुमदार. अंबिकाचरण मुजुमदार. आता अंबिकाचरण मुजुमदार हे पुरुष होते, लक्षात ठेवा. पुष्कळ लोकांना वाटतं की एका महिलेचं नाव आहे, तर असं नव्हे. आणि त्यांचा फोटो काय आपल्याला सापडला नाही. आता 1916लाच एक लखनौ करार झालेला आहे काँग्रेस आणि मुस्लिम लीग दरम्यान. आणि काँग्रेस आणि मुस्लिम लीग जे आहे ते एकत्र आलेले आहेत एका मोठ्या व्यापक संकल्पनेतून, राष्ट्रभावनेच्या संकल्पनेतून. आणि त्याचप्रमाणे जहाल आणि मवाळ या दोन गटांमध्ये 1907च्या सुरत अधिवेशनात जी काही फूट पडली होती ते दोन्ही गट सुद्धा जे आहेत ते परत एकदा आलेले. जहाल आणि मवाळ गट एकत्र आलेले. मग दोस्तांनो पुढचं अधिवेशन घ्यायचं आपल्याला 1917चं. 1917ला परत एकदा अधिवेशन भरलेलं आहे कुठं, कलकत्त्याला. आणि या अधिवेशनाच्या ज्या अध्यक्षा होत्या त्यांचं नाव काय, ॲनी बेझंट. या जन्मानी आयरिश होत्या पण भारतामध्ये वास्तव्याला होत्या. थिओसॉफिकल सोसायटी ऑफ इंडियाच्या कामाला त्यांनी संपूर्णतः समर्पित करून टाकलेलं होतं. आणि ॲनी बेझंट या प्रथम महिला, त्याचप्रमाणे प्रथम परदेशी महिला अध्यक्षा होत्या. ठीक आहे, प्रथम महिला, त्याचप्रमाणे प्रथम परदेशी महिला अध्यक्षा होत्या. मग पुढचं अधिवेशन जे आहे ते आहे 1919चं. आणि सुवर्ण मंदिर शिखांचं ज्या ठिकाणी स्थित आहे अशा अमृतसर शहरात हे अधिवेशन भरलेले. अध्यक्ष कोण आहे त्याचे, तर अध्यक्ष आहेत पंडित मोतीलाल नेहरू, जवाहरलाल नेहरूजींचे पिताश्री. आणि याच अधिवेशनाच्या दरम्यान तुम्हाला जाणवत असेल एक क्रूर हत्याकांड झालेलं आहे, ज्याला आपण जालियनवाला बाग हत्याकांड म्हणून ओळखतो. आणि त्याचप्रमाणे तुर्कस्तान देशाशी निगडीत खिलाफत चळवळीला सुद्धा काँग्रेसनी याच अधिवेशनादरम्यान दिलेला काय पाठिंबा. मग दोस्तांनो पुढचं अधिवेशन जे झालेलं आहे ते 1920ला. आता इथं आपण एक बाब लक्षात ठेवायची, 19ला दोन अधिवेशनं झालेले आहेत. त्यापैकी हे जे 1920चं कलकत्ता अधिवेशन जे आहे ज्याच्या भोवती मी स्टार्स केलेले आहेत पहा, हे आहे काँग्रेसचं विशेष अधिवेशन. हे विशेषतः बोलवण्यात आलेलं होतं. आणि या अधिवेशनाचे अध्यक्ष जे होते ते होते कोण, लाला लजपतराय, लाल बाल पाल या त्रयीपैकी एक. आणि या चळवळी दरम्यान महात्मा गांधींनी भारतात जी पहिली राष्ट्रव्यापी चळवळ सुरू केली होती जी होती असहकार चळवळ, त्या असहकार चळवळीचा ठराव जो आहे तो संमत करण्यात आलेला होता. कोणत्या अधिवेशनात, 1920च्या विशेष कलकत्ता अधिवेशनामध्ये. आणि 1920च अधिवेशन आणखीन एक जे झालेलं आहे, जे सामान्य अधिवेशन होतं ते झालं होतं नागपूरला. आणि या अधिवेशनाचे अध्यक्ष होते सी विजय राघवाचार्य. आता याच दरम्यान हिंदू मुस्लिम ऐक्याचे जे प्रतीक होते मोहम्मद अली जिना, जे कालांतराने पाकिस्तानचे पहिले गव्हर्नर जनरल झाले, यांनी काँग्रेस पक्षाचा त्याग केलेला होता. दोस्तांनो इथे लक्षात ठेवा, काँग्रेस पक्षाचा त्याग केलेला होता. मग पुढचं महत्वपूर्ण अधिवेशन जे आहे ते 1922चं. आणि हे भरलं होतं कुठं, गयाला. आणि या अधिवेशनाचे अध्यक्ष जे होते ते होते चित्तरंजन दास, म्हणजे सुभाषचंद्र बोस यांचे जे गुरु होते चित्तरंजन दास हे अधिवेशनाचे अध्यक्ष होते. आणि 1922ला जेव्हा महात्मा गांधींनी असहकार चळवळ मागे घेतली चौरी चौरा घटनेनंतर, तर व्यथित होऊन काँग्रेसमधल्या काही नेत्यांनी स्वराज्य पक्षाची स्थापना केलेली होती. आणि हा निर्णय झाला होता याच अधिवेशनादरम्यान. मग पुढचं जे अधिवेशन आहे ते आहे 1924. आणि हे अधिवेशन भरलेलं आहे महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यामधला जो काही वादग्रस्त प्रांत आहे ज्याला आपण बेळगाव म्हणतो त्या ठिकाणी. या अधिवेशनाचे अध्यक्ष जे होते ते होते कोण, महात्मा गांधी, भारताचे राष्ट्रपिता. आणि दोस्तांनो आत्तापर्यंत जेवढे काही काँग्रेस अधिवेशन झाले होते
त्यापैकी कोणत्या काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष महात्मा गांधी होते आणि एकदाच होते, तर ते अधिवेशन कोणतं आहे, तर ते आहे बेळगाव अधिवेशन. सो गांधीजी आपल्या संपूर्ण जीवनकाळात काँग्रेसच्या अध्यक्षपदी एकदाच निवडले गेलेले आहेत आणि कोणतं अधिवेशन आहे, ते बेळगाव अधिवेशन 1924. मग पुढचं महत्वपूर्ण अधिवेशन जे आहे ते आहे 1925 आणि हे भरलं होतं कुठं, कानपूरला. आणि आपल्याला ज्यांचा फोटो पाहायला मिळतोय ते आहेत कोण, सरोजिनी नायडू, ज्यांना भारताची काय म्हणतात, भारताची गायन कोकिळा असं संबोधलं जातं. आणि या पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष आहेत. याच्या अगोदर आपण पाहिलेले अॅनी बेझंट यांनी अध्यक्षपद भूषवलेले, या पहिल्या भारतीय महिला अध्यक्षा आहेत, प्रथम भारतीय महिला अध्यक्षा. मग पुढचं जे अधिवेशन महत्वपूर्ण त्या 1926 आणि हे भरलं होतं कुठं, गुवाहाटीला. आता या अधिवेशनाचं अध्यक्षपद कुणी भूषवलेलं होतं, त्यांचं नाव आहे श्रीनिवास अय्यंगार. आणि इथं एक परत महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे की काँग्रेस नेत्यांसाठी खादीचा वापर जो आहे तो कंपल्सरी म्हणजे अपरिहार्य करण्यात आलेला आहे. प्रत्येक काँग्रेस नेत्यांनी खादीच्या कपड्यांचाच वापर करावा, अशा प्रकारचा ठराव जो आहे या अधिवेशनादरम्यान झालेला आहे. मग पुढचं जे अधिवेशन आहे दोस्तांनो 1927 आणि हे अधिवेशन भरलेले कुठं, तर मद्रासला. आता या अधिवेशनाचे अध्यक्ष जे होते ते होते M.A. अन्सारी, M.A. अन्सारी. आणि या अधिवेशनादरम्यान सायमन कमिशनवरती बहिष्कार टाकण्याचा जो आहे तो निर्णय घेण्यात आला होता. दोस्तोंना आपल्याला कल्पना आहे की भारतीयांना सुधारणांचा पुढचा हप्ता देण्यासाठी सायमन कमिशनची नियुक्ती झाली होती, ज्यात एकूण होते 7 सदस्य, ज्यात नव्हता एकही भारतीय सदस्य. आणि ज्या समितीमध्ये एकही भारतीय नसणार, ते भारतीय लोकांना कोणत्या प्रकारच्या सुधारणा देणार, असं एक प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. आणि सायमन कमिशनवरती काँग्रेसने बहिष्कार टाकण्याचा निर्णय जो आहे तो घेतलेला होता. मग पुढचं महत्वाचं अधिवेशन जे आहे ते 1929 हे भरलं होतं कुठं, लाहोरला. आणि याच्या अध्यक्षपदी जे होते ते होते पंडित जवाहरलाल नेहरू. आता या अधिवेशनाचा हायलाइट लक्षात ठेवायचा आपल्याला, संपूर्ण स्वातंत्र्याचा किंवा पूर्ण स्वराज्याचा जो ठराव जो आहे तो या अधिवेशनादरम्यान संमत करण्यात आलेला होता. मग पुढचं जे अधिवेशन आहे ते आहे 1931 आणि भरलं होतं सध्याच्या पाकिस्तानामधल्या कराची या शहरामध्ये. आणि भारताचे पोलादी पुरुष, ज्यांना बिस्मार्क ऑफ इंडिया म्हणतात, संस्थानांचे विलिनीकरण घडवून आणण्यात ज्यांचा सिंहाचा वाटा होता, असे सरदार वल्लभभाई पटेल. आणि या अधिवेशनादरम्यान मूलभूत हक्कांचा ठराव जो आहे तो संमत करण्यात आलेला आहे. फंडामेंटल राईट्सचा ठराव जो आहे तो संमत करण्यात आलेला आहे. पुढचं अधिवेशन जे आहे ते आहे 1934ला झालं होतं कुठं, मुंबईला. आणि या अधिवेशनाचे अध्यक्ष जे होते ते होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद. आणि प्रत्येक राजकीय पक्षाला घटना असते, कॉन्स्टिट्यूशन असतं. आणि या अधिवेशनामध्ये काँग्रेसच्या घटनेत काय करण्यात आले दोस्तांनो, काही दुरुस्ती करण्यात आलेली आहे. मग पुढचं महत्वाचं अधिवेशन लक्षात ठेवायचं आपल्याला ते आहे 1936 हे झालं होतं कुठं, फैजपूरला, फैजपूर फाईन. आणि याच्या अध्यक्षपदी कोण होते, तर ते होते पंडित जवाहरलाल नेहरू फाईन. याच्या अगोदर जवाहरलालजी 1929च्या काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष होते. आता या अधिवेशनाचं खासियत बरं आपल्याला लक्षात ठेवायची आहे की हे काँग्रेसचं कितवं अधिवेशन होतं, 50वे. आणि ग्रामीण भागातील कितवं अधिवेशन होतं, पहिलं अधिवेशन होतं. मग पुढचं जे अधिवेशन झालेलं आहे ते झालेलं आहे 1938ला, हे झालेलं आहे हरिपुराला. आणि जय हिंद, तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजाद दूंगा अशा घोषणा देणारे सुभाषजी किंवा सुभाषचंद्र बोस हे या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. आणि इथं काँग्रेस पक्षांतर्गत बरं का लक्षात ठेवा, राष्ट्रीय नियोजन समितीची स्थापना करण्यात आलेली आहे. म्हणजे तेव्हा देशाला स्वातंत्र्य पण मिळालं नव्हतं, पण आपल्या देशासाठी नियोजन असावं अशा प्रकारचा ठराव कोणत्या अधिवेशनात संमत करण्यात आलेला आहे, तो संमत करण्यात आलेला आहे 1938च्या हरिपूर अधिवेशनामध्ये. मग पुढचं महत्वपूर्ण अधिवेशन जे आहे ते आहे 1939 आणि भरलं होतं कुठं, त्रिपुरीला. परत एकदा अध्यक्षपदी जे होते ते होते कोण, सुभाषचंद्र बोस. आता महात्मा गांधी आणि नेताजी सुभाषचंद्र बोस या दोघांमध्ये वैचारिक मतभेद होते. स्वातंत्र्य प्राप्तीसाठी हिंसेचा वापर करावा अथवा करू नये या एका विशिष्ट बाबीवरती दोघांमध्ये मतभेद असल्या कारणाने दोघांमधून विस्तव जात नव्हता. आणि अशा स्थितीमध्ये सुभाषचंद्र बोसांची पॉप्युलॅरिटी एवढी होती की 1939च्या अधिवेशनादरम्यान महात्मा गांधींनी पुरस्कृत केलेले एक उमेदवार होते पट्टाभी सीतारामय्या,
यांचा पराभव करून सुभाष बाबू अध्यक्षपदी निवडून आलेले होते. मात्र हा पराभव जो आहे हा गांधीजींच्या अतिशय जिव्हारी लागला आणि गांधीजींना मानणारे जे काँग्रेस कार्यकारिणीचे सदस्य होते यांनी असहकार पुकारलेल्या सुभाष बाबूंनी कालांतराने काँग्रेस पक्षाचा त्याग करून स्वतःचा एक राजकीय पक्ष फॉरवर्ड ब्लॉक जो आहे तो स्थापन केलेला आहे. पुढचं महत्वाचं अधिवेशन जे आहे ते 1940 आणि हे भरलेलं आहे कुठं तर रामगडला. या अधिवेशनाचे अध्यक्ष होते स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री यांचं नाव काय मौलाना आझाद. आणि याच अधिवेशनाच्या दरम्यान दोस्तांनो आपल्याला आठवत असेल महात्मा गांधींनी सुरू केलेली आहे आपली एक राष्ट्रीय चळवळ ज्याला काय म्हणतात वैयक्तिक सत्याग्रह चळवळ. पहिले वैयक्तिक सत्याग्रही म्हणून गांधीजींनी विनोबा भावेंची निवड केलेली होती. मग पुढचं महत्वपूर्ण अधिवेशन जे आहे ते 1946 आणि कुठं भरलेलं आहे मीरत. दोस्तांनो आता आपण लक्षात ठेवायचं की 1940 नंतर 1946 असा डायरेक्ट फार मोठा गॅप दिसतोय. कारण की या दरम्यानच्या काळामध्ये द्वितीय जागतिक महायुद्ध सुरू होतं. महात्मा गांधींनी जी आहे चले जाव चळवळ सुरू करण्यात आलेली होती आणि म्हणूनच 1946ला जे अधिवेशन झालं कुठं मीरतला त्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते आचार्य कृपलानी. आणि आचार्य कृपलानी या अधिवेशनाचे जे अध्यक्ष होते त्याचं वैशिष्ट्य आपल्याला हे लक्षात ठेवायचंय की भारत जेव्हा स्वतंत्र झाला तेव्हा काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते तर मला परत एकदा उत्तर द्यावं लागणार काय आचार्य कृपलानी. मग पुढचं अधिवेशन लक्षात ठेवायचं 1959चं हे झालेलं आहे कुठं नागपूरला आणि या अधिवेशनाच्या अध्यक्षा ज्या होत्या त्या होत्या कोण इंदिरा गांधी. आता स्वातंत्र्यानंतर बरं का काँग्रेसच्या अध्यक्ष झालेल्या या पहिल्या महिला होत्या स्वातंत्र्यानंतर. दोस्तांनो आतापर्यंत आपल्या काँग्रेस पक्षाला 5 महिला अध्यक्ष लाभलेल्या आहेत. पहिल्या आहेत कोण ॲनी बेझंट, दुसऱ्या आहेत सरोजिनी नायडू, नंतर मग तिसऱ्या ज्या होत्या त्यांचं नाव होतं निली सेन गुप्ता, नंतर चौथ्या ज्या आहेत त्या इंदिरा गांधी आणि नंतर सोनिया गांधी यांनी अध्यक्षपदाची धुरा सांभाळलेली. मग पुढचं अधिवेशन पाहायचंय दोस्तांनो जे की असणार आहे आपलं शेवटचं महत्वपूर्ण अधिवेशन. हे झालेलं आहे 1985ला आणि कुठं झालेलं आहे तर मुंबईला. आता या काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष जे होते हे होते तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी आणि काँग्रेसचं हे 100रावं अधिवेशन होतं. दोस्तांनो 1885 ते 1985 असा 100 वर्षांचा प्रवास जो आहे तो काँग्रेस पक्षाने जो आहे तो केलेला आहे या दरम्यानच्या पिरियडमध्ये. दोस्तांनो ही होती सर्व महत्वपूर्ण काँग्रेसची अधिवेशनं. आपल्याला व्हिडिओ लेक्चर जर आवडला असेल तर निश्चितपणे लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा. धन्यवाद दोस्तांनो.